विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये वनरक्षक पदासाठी खूप मोठ्या प्रमाणात भरती झाली. 2138 जागा होत्या आणि आता 2024 मध्ये माहितीच्या अधिकारामध्ये माहिती आलेली आहे समोर. वन विभागातलं जे वनरक्षक पद आहे यामध्ये रिक्त जागांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षकच्या भरतीबाबत माहिती जाणून घेणार आहोत की नेमकी काय अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वनरक्षक पदांच्या किती जागा रिक्त आहेत, या जागा भरण्यासाठी माननीय वनमंत्र्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे. मागणी कोणी केलेली आहे आणि साधारणतः जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आणि जाहिरात जर आलीच तर मग पात्रता काय लागते, या अनुषंगाने पुढची 4 ते 5 मिनिटं आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे पत्र आहे हे पत्र ओमप्रकाश भूपाल सिंग उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी माननीय वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांना पाठवलेलं आहे. पत्रामध्ये काय म्हटले बघा. पत्रामध्ये म्हटलेलं आहे की सरळ सेवा परीक्षेद्वारे वन विभागामधील 1684 रिक्त वनरक्षक पद भरण्याबाबत. आता लक्षात घ्या 1684 पद ही वनरक्षकची रिक्त आहेत. ही माहितीच्या अधिकारामध्ये समोर आलेली आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पुढे काय म्हटले बघा. आता माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार 1684 वनरक्षक पद रिक्त आहेत. ठीक आहे. आता शासन निर्णय एक झालेला आहे, त्याचा दाखला इथे दिलेला आहे. शासन निर्णयाचा क्रमांक आहे. या शासन निर्णयानुसार 100% पदभरती करण्याची मुभा आहे. त्यामुळे आतापर्यंत रिक्त असलेल्या संपूर्ण पदांसाठी जाहिरात काढून पदभरती करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या इथे एक माहिती सुद्धा सांगितलेली आहे की 2021 पासून पोलीस भरतीची जाहिरात ही 3 वेळेस आलेली आहे. लक्षात घ्या सध्या जी पोलीस भरती सुरू आहे ती सुद्धा 17,471 पदांची सुरू आहे आणि डिसेंबरमध्ये पुन्हा 7,500 पदांची भरती येणार आहे. मग असं असताना वन विभागामध्ये जे वनरक्षकचं पद आहे ती पद रिक्त असताना मग त्याची जाहिरात का नाही, तर त्याची पण जाहिरात लवकरात लवकर काढावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असं पत्र या ठिकाणी माननीय ओमप्रकाश भूपाल सिंग उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी माननीय वनमंत्र्यांना दिलेला आहे. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो विधानसभेची आचारसंहिता 10 ऑक्टोबरच्या आसपास सुरू होते आणि ही आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर ज्या विभागामध्ये रिक्त पदांची संख्या आहे अशा प्रत्येक विभागाची भरती प्रक्रिया राबवण्याचा सरकारचा विचार आहे. कारण इलेक्शनच्या अगोदर सरकारला देखील नोकर भरती किंवा बाकी बऱ्याच गोष्टी ह्या समाजामध्ये दाखवाव्या लागतात किंवा ह्या गोष्टींना सुरुवात करावी लागते जेणेकरून सरकारची एक चांगली प्रतिमा जनतेसमोर निर्माण होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रिक्त पद आहेत त्यामुळे त्या विभागामध्ये सुद्धा कामाला गती येण्यासाठी ह्या पदांची पद भरणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 10 ऑक्टोबरला आचारसंहिता चालू होते. त्याच्या अगोदर म्हणजेच पुढच्या 8-15 दिवसामध्ये कदाचित वनरक्षकाची जाहिरात येऊ शकते. त्यामुळे वनरक्षक व्हायची इच्छा असेल किंवा आपण जर आधीपासून तयारी करत असाल तर जोरदार तयारी करा, कारण जाहिरात येऊ शकते. आता ही जर जाहिरात आलीच तर मग नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते, शारीरिक पात्रता काय लागते, परीक्षा कशी होते थोडक्यात माहिती घेऊया. बघा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय सांगितलंय, इयत्ता 12वी. तर ही 12वी कशी पाहिजे, विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक विषयासह उत्तीर्ण, म्हणजे 12वीला यापैकी कुठला तरी एक विषय असला पाहिजे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील म्हणजे एसटी मध्ये तुम्ही जर असाल, एसटी कॅटेगरीमध्ये, तर तुम्ही इयत्ता 10वी उत्तीर्ण असाल तरी सुद्धा हा फॉर्म भरू शकतात, हे लक्षात घ्या. माजी सैनिक असलेला उमेदवार, माजी सैनिक असाल तर इयत्ता 10वी उत्तीर्ण केली असेल तरी तुम्ही अर्ज करू शकतात, हे लक्षात घ्या. आता पुढे बघा फिजिकल म्हणजे शारीरिक पात्रता काय, तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची आहे ती आहे 163 सेंटीमीटर आणि महिलांसाठी जी उंची आहे ती आहे 150 सेंटीमीटर, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये छातीची जी क्रायटेरिया आहे तो फक्त पुरुषांसाठी आहे. न फुगविता 79 सेंटीमीटर छाती भरली पाहिजे आणि फुगवून ती 84 सेंटीमीटर भरली पाहिजे, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुम्ही जर एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर तुमची उंची जी आहे ती 152.5 मुलांसाठी आहे आणि 145 सेंटीमीटर मुलींसाठी आहे आणि छातीचं जे क्रायटेरिया आहे तो तेवढाच आहे जेवढा ओपनसाठी आहे, लक्षात घ्या, तो जेवढा बाकी कॅटेगरीसाठी आहे. आता पुढे बघा वयोमर्यादा बघा. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 18 पासून ते 27 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात. ओपन सोडून बाकी कोणत्याही कॅटेगरीत तुम्ही असाल तर 32 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात. तुम्ही जर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर 32 वर्षापर्यंत. माजी सैनिकांना सुद्धा सेवा कालावधी 3 वर्षाचा अधिकचा सेवा कालावधी आहे या ठिकाणी. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल तर 45, भूकंपग्रस्त असाल तर 45, पदवीधर अंशकालीन असाल तर 55 आणि रोजंदारी मजूर असाल तर 55 वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येईल, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी पेपर कसा होणार आहे आपला, तर पेपर जो आहे तो ऑनलाईन पेपर आपला असणार आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी 120 गुणांची
स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा घेणे. आता मागची परीक्षा TCS ने घेतली होती, ठीक आहे, हे मागच्याच परीक्षेचं आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी 120 गुणांची म्हणजे 60 प्रश्न असतील. एक प्रश्न तुम्हाला किती मार्काला असेल? एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. अशी ही 120 मार्कांची परीक्षा असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी मराठीचे तुम्हाला 15 प्रश्न असतील, इंग्रजीचे 15 प्रश्न असतील, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न. ठीक आहे, अशा प्रकारे हे या ठिकाणी 60 प्रश्न आहेत. 60 प्रश्न किती मार्कांसाठी आहेत? तर 120 मार्कांसाठी आहेत, हे लक्षात घ्या. आणि मग यानंतर तुम्हाला 120 मार्कांची परीक्षा दिल्यानंतर पुढे बघा काय, मग तुम्हाला या ठिकाणी काय द्यायचंय, मग पुढे ग्राउंड पण असणार आहे. म्हणजे 120 मार्कांची परीक्षा आणि प्लस 80 मार्कांचं तुमचं काय असणार आहे? ग्राउंड असणार आहे. अशा प्रकारे ही 200 मार्कांची परीक्षा असणार आहे. आता हे जे काही 80 मार्काचं ग्राउंड आहे, याच्यामध्ये आपल्याला फक्त रनिंग करायची आहे. ठीक आहे, रनिंगचा फक्त इव्हेंट याच्यामध्ये आहे. मग मुलगा असेल, मुलगी असेल. ठीक आहे, आता लक्षात घ्या, या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे 10वी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील. सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान. ठीक आहे, आता ही अतिरिक्त माहिती, ठीक आहे, याच्यात आपल्याला आवश्यकता नाही लगेच. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये असेल. परीक्षा ही 2 तासाची राहील. उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरिता पुढील टप्प्याकरिता पात्र राहतील. 45% पेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार 45% पेक्षा कमी गुण असतील तर भरती प्रक्रियेतनं बाद ठरवण्यात येईल. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तुमच्या परीक्षेला अभ्यासक्रम काय ही माहिती आहे. परीक्षा ही वस्तुनिष्ठ असणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये किमान 45% तुम्हाला घ्यावेच लागतील, तर तुम्ही पुढील प्रक्रियेला काय असणार आहे? पात्र असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हा एक धावता आढावा आपण घेतलेला आहे वनरक्षक परीक्षेच्या अनुषंगानं. वनरक्षक परीक्षेसाठी आपली ही एक नवीन बॅच आपण चालू करतोय, जी सरळ सेवेची बॅच आहे. याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, जीके, जीएस हे सगळे विषय अत्यंत खोलात जाऊन इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक शिकवणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 16 ऑक्टोबर पासून ही बॅच चालू होते. खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक सरळ सेवेची बॅच आहे. कोणतीही सरळ सेवेची परीक्षा तुम्ही या बॅचवर देऊ शकतात. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे. पहिले 250 विद्यार्थ्यांसाठी ह्या फीजवरती 25% डिस्काउंट आहे, तेव्हा नक्की याचा फायदा घ्या. बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88 99 116 या नंबरला फोन करा. अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांची माहिती मिळवण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.